लाडकीला महिला दिनाचं गिफ्ट. $1500 की 3000 संभ्रम दूर. पडताळणीमुळे लाडकींची संख्या घटणार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आता लाडकींच्या घटत्या संख्येमुळे चर्चेत आहे. निकषांची कठोर पडताळणी होत असल्याने लाभार्थींची संख्या तब्बल 9 लाखांनी घटली आहे. लाडकींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीयेत. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार का, असा सवाल केला जात होता. यावरच आता महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय. फेब्रुवारीचा ₹1500 8वा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता. विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर आक्षेप घेतला होता. या योजनेमुळेच विरोधकांना नैराश्य आलं आहे अशी टीकाही तटकरेंनी केली आहे. तर विरोधकांनीही लाडकीमुळे इतर योजना बंद पडल्याचा हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं, एकदा होणार होतं. त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, PM किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत. लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं. ऍक्च्युली त्यांना EVMच करायचं होतं, पण EVM वरच कसं म्हणून लाडकी बहीण मुळे आम्ही जिंकलो. ऍक्च्युली ते EVM मुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली. गेल्या 2 महिन्यात 9 लाख लाभार्थींची संख्या कमी झाली आहे. छाननीत जानेवारी महिन्यात 5 लाख तर फेब्रुवारीत 4 लाख महिला अपात्र ठरल्यात. योजनेचे निकष लावल्यानंतर टप्प्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील खर्च दरमहा 135 कोटी आणि वर्षाला 1620 कोटी रुपयांनी वाचणार आहे. यंत्रणेच्या कडक पडताळणीमुळे लाभार्थ्यांची संख्या प्रत्येक महिन्यात घटते. त्यामुळे लाडक्या बहिणीचं टेन्शन वाढलंय. त्यातच 1500चा हप्ता 2100 रुपये कधी होणार याचीही उत्सुकता लाडकींना आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV.